नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये इथे मीरा रूममध्ये विचार करत एकटीच बसलेली असते की ती मंजिरी खरं जे काही बोलली आहे की बाबा माझ्या ताब्यामध्ये आहेत, जोपर्यंत तो शिवनाथ माझ्या कैदेत आहे तोपर्यंत तुला एक गोष्ट करायची आहे मीरा. ती कोणती? म्हणजे तुला मूल जन्माला घालायचंच आहे. तेव्हा ही चेतावणी अखेरकार मंजिरीने मीराला दिलेली असते. मीरा म्हणते, काही जरी झालं तर देवी आई माझ्यासोबत आहे. मी काही पोर जन्माला घालणार नाही. बाबाही माझ्याबरोबर येतीलच. जास्त दिवस खेळ काय तुझ्याबरोबर राहणार नाही मंजिरी, असं काही म्हणता क्षणी मंजिरीचं ते हास्य बघून मीरा थोडीशी घाबरलेली असते. तोपर्यंत ते मीराचा विचार करत असताना अंबिकाही तिथेच असते. अंबिका म्हणते, काय ग मीरा, कोणता विचार करत आहेस आणि मला नाही का सांगणार काय तुझ्या मनामध्ये चाललंय ते, आणि नक्की आपले बाबा कुठे गेले ते तरी सांगशील का नाही? मीरा म्हणते, अगं ताई, सांगायला काही नाही ग, पण त्याच्यावरती तुझा विश्वासही बसला पाहिजे ना तसाच, असं काही म्हणता क्षणी तोपर्यंत ते नर्मदा, दामोदर आणि अजित ह्या तिघांची तलकली काही वेगळीच चाललेली असते. अजित म्हणतो, तुमच्या ह्या सगळ्याच्या खेळामुळे ती माया माझी घर सोडून मला निघून गेली, हे तुम्हाला काही माहिती आहे का? नर्मदा म्हणते, अरे जाऊ देल ना, गेली तर सुंटी वाचून खोकला गेला, असं काही म्हणत असताना अजित म्हणतो, बास कर, मी तिच्याशी लग्न केलं आहे, असं काही म्हणता क्षणी दामोदर म्हणतो, अरे तुझी बायको ना तुझ्या ताब्यातच नव्हती म्हणून तुला न सांगता घर सोडून निघून गेली आहे. दामोदर असं काही म्हणता क्षणी अजितला खूप राग येतो आणि तो कोणाचाही एक शब्द न ऐकता रूममध्ये तसाच निघून जातो. हे सगळं काही ऐकता क्षणी मीराला खूप राग येत असतो. मीरा म्हणते, काही जरी झालं तर देवी आई मला माझ्या बाबांना घरी सुखरूप आणायचे आहे, असं काही म्हणता क्षणी तोपर्यंत मीरा म्हणते, काही जरी झालं त्या मंजिरीचं मला ऐकायचं नाही आहे आणि बाबांना लवकरात लवकर मला घेऊन यायचे आहे. तोपर्यंत ते मंजिरी जाते मार्जरीपाशी. मार्जरी म्हणते, आपण ती या मीराला मारून कवडीमध्ये बंद केला असतं ग, पण तिच्याकडून आपल्याला एक पोर जन्माला घालायचं आहे ना, त्यासाठी तिला एवढं पाणी लावायला लागतंय. तोपर्यंत ते मंजिरी म्हणते, हो, काही जरी झालं तर तिच्याकडून मला एक पोर जन्माला म्हणजे घातलंच पाहिजे, असं काही म्हणता क्षणी तोपर्यंत ते मार्जिरीच असं काही बोलणं चालत असताना त्यांना आठवतं की शिवनाथ तर तिथेच आहे आणि शिवनाथला ती देवी आई सुद्धा काही करू शकत नाही. तो मार्जरी म्हणते की हो, तो आता शिवनाथ कुठे आहे त्या देवी आईला सुद्धा माहीत नाही आहे आणि ती कशी शोधून काढेल, असं काही म्हणत असताना तोपर्यंत ते मीरा एकटीच रूममध्ये असताना नर्मदा म्हणते, मंजिरीचं एक सत्य माझ्यापाशी आहे, ते जर मी तुला सांगितलं तुझा मीरा खूप फायदा होईल. मीरा म्हणते, कोणतं सत्य? मंजिरी म्हणते, मंजिरीचं सत्य. नर्मदा म्हणते, तू जर मला ह्या मंजिरीला घरातून बाहेर काढण्यासाठी मदत केली तर तुला हे सत्य मी नक्कीच सांगेन, विचार कर त्याच्यावरती, असं काय म्हणत असताना अथर्वला पाहता क्षणी नर्मदा तिथून निघून जाते. तोपर्यंत नर्मदाला असं काही वाटलेलं असतं की मीराला जे काही सांगितलेलं आहे ते सगळं काही मीरा ऐकेल माझ्यापाशी येईल. अजिती म्हणतो, काय ग, त्या मीराला तू सांगितलं आहे पण त्याचा काही परिणाम होईल की नाही? नर्मदा म्हणते, होणारच, कारण की मला माहिती आहे एकमेव पोरगी तीच आहे की त्या मंजिरीला चांगलीच अद्दल घडवू शकते. तोपर्यंत अजित म्हणतो, बघ, नाही तर काहीतरी उलटाच फासा पडायचा आपला. तोपर्यंत मीरा नर्मदा आणि अजितपाशी येते. मीरा म्हणते, तुम्ही जे काही मला आज सकाळी सांगितलं ना ते सांगायचं असलं तर सांगा, मी काही तुमची मदत करू शकणार नाही. अजित पटकन मीरापाशी येतो. मीरा, अगं जरा विचार कर, त्या मंजिरीला ह्या घरातून बाहेर काढलं ना आपला किती फायदा होईल तुला माहिती आहे का? आणि तुला सुद्धा तेच पाहिजे जे आम्हाला पाहिजे, ती मंजिरी आपल्या घरात नको आहे, असं काही म्हणत असताना मीरा त्या दोघांचं गपचूपपणाने हे सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि म्हणते, मंजिरीचं सत्य नर्मदा त्या सांगणार असलं तर सांगा, नाहीतर मी जाते निघून, असं काही बोलून ती मीरा तिथून निघून जाते. नर्मदा म्हणते, ही पोरगी जरा वेगळीच आहे, स्वतः तिच्या मनातल्याही गोष्टी सांगत नाही आणि आपलीही साथ देत नाही आहे. तोपर्यंत ते खरी माया जेलमध्ये सुटून ती वनवन भटकत असते नोकरीसाठी आणि म्हणते ते जेलमध्येच बरं होतं, 2 टाईमचं जेवण तरी आपल्याला भेटत होतं, पोटासाठी वनवन तर फिरायला लागत नाही आहे.
तोपर्यंत मंजिरीचा हा नोकर फुडून आलेला दिसता क्षणी माया त्याच्यापासून लांब लांब पळत असते, पण तो तिला अडवतो. म्हणतो, काय ग माया, तू तर चांगलीच उच्चांक गाठला आहेस, म्हणजे तूच भरारी घेतलीस अजितबरोबर लग्न करून. माया म्हणते, अजितबरोबर लग्न? अगं असं काय करते वेड्यावानी, तू अजितबरोबर लग्न केलंस आणि घरातून अचानक गायब झाली. तो अजित एकदम वेड्या पिस्यावानी करत आहे, तुला माहिती आहे का? असं काही म्हणता क्षणी मंजिरीचा नोकर तो निघून जातो. तोपर्यंत मायाला जे काही घडलंय ते अजिबात काही कळत नाही आणि शेवटी रामपुऱ्यांच्या घरामध्ये ही माया प्रवेश करते. माया तिथे आल्यानंतरनं अजित, दामोदर, नर्मदा हे तर डोक्यावरतीच तिला बसवतात की माझी सून आली, माझी बायको आली असं काही म्हणता क्षणी तिला घरात घेतात. तोपर्यंत मीरा आणि अंबिका तिला पाहता क्षणी म्हणतात की हे आपले बाबा नाही आहेत, ही तर खरी माया आहे. तेव्हा तरी अंबिका आणि मीराच्या पायाखालची जमीनच सरकते की हे असं कसं होऊ शकतं आणि आपले बाबा गेले तर गेले कुठं. हे सत्य आता अंबिका आणि मीरा येणाऱ्या काही भागामध्ये शोधून नक्कीच काढणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, माझे डेली व्लॉग तुम्हाला बघायला जर आवडत असतील तर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करा आणि येस ऑर नो असं काही तुम्ही लिहू शकता. बाय बाय सगळ्यांना.